नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या आदत वासराने पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान जिंकलं, एक हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन आणि दुसरा नवनाथ जगदाळे यांचा लक्षा. तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं या जोडीनं जे आहे ते पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान जिंकलं. परंतु हे महाराष्ट्रातील टॉपच्या नंदींसोबत पळाले, परंतु बकासूर आणि मथुर आणि लखन या तिघांच्या सोबत अजून तरी हे काही पळताना आपल्याला दिसले नाहीत. एवढे टॉपचे नंदी आहेत, परंतु हे दोन्ही नंदी तुम्हाला माहितीच आहेत. सचिन आणि लक्षा जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतात आणि चांगलीच कामगिरीच्या जोरावरतीच हे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपला आहेत. आणि तुम्ही बघितलं काय पळतो हा लक्षा. 200 या शेवटच्या 10 का 100 फुटात असा रफरागत लांबतो. असं मैदान होतं औंधचं. त्या औंधच्या मैदानामध्ये सुनील मोरेंनी वक्तव्य केलं होतं, एक सचिन विरुद्ध लक्षा ही लढत होती. सचिन सेमीला एकाच गाडीला लागलेली सचिन लक्षाची. सचिन जो होता तो पब्लिकनं पळत होती गाडी, पाकऱ्या होता त्याच्यासोबत, आणि हा जो होता लक्षा त्याच्यासोबत साखरवडीचा बावऱ्या होता. आणि काय गाडी लढत झालेली. सचिन पुढे होता, परंतु 10 फुटामध्ये निकाल जो आहे तो लक्षानं नवनाथ जगदाळे यांच्या घेतलेला. आणि तुम्ही बघितलं कशा पद्धतीने ही जोडी जी आहे, परंतु सचिन कमी नाही, लक्षा कमी नाही. जर गाडी कदाचित त्या दिवशी आत नसते सचिनची, निकाल जो आहे तो कदाचित वेगळा आपल्याला बघायला मिळाला असता. परंतु तुम्ही बघितलं आत्ता कोरेगावचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये लखन आणि दादा सरकार यांचा सर्जा होता. एकीकडे सचिन आणि कंदूरचा राजा जोडी होती. असं वाटत होतं की सहज घेऊन जाणार लखन आणि सर्जा होता. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याने आदतचं मैदान गाजवलं, म्हणजे आदत वयात मैदान गाजवलं असा हा सचिन काय पळाला आणि दाखवून दिलं कोरेगावच्या मैदानामध्ये. आदत आहे आणि त्याला आदत नाही, आता तो दुसरा झाला असेल, परंतु कशा पद्धतीनं तो पळाला आणि सगळ्या महाराष्ट्राची मनं जी आहेत ती जिंकली. सचिन खरंच एक सचिन नावाप्रमाणेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असल्यासारखाच आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे अशा पद्धतीने त्याला वेग आहे, दोन्ही खांदी पळतो आणि खरंच जास्त त्याला स्पीड जी आहे ती डाव्या खांदी आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे बकासूर आणि मथुर या जोडीसोबत आणि लक्कणसोबत या तिघांच्यावर कधी आजपर्यंत दिसलीच नाही ती, हे दोघेजण सचिन आणि लक्षा. परंतु खूप वेळा मी प्रश्न विचारले, अनेक सोशल मीडियावरती सुद्धा चर्चा चालू झाली, सचिन कधी बकासूरसोबत पळणार, लक्षा कधी बकासूरसोबत पळणार. एक अगोदर एक हुलकावणी म्हणजे मिळत होती की ह्या मैदानामध्ये पाळणार, त्या मैदानामध्ये पाळणार ही जोडी. परंतु म्हणजे बकासूरसोबत या दोघातील एकसुद्धा कोणीसुद्धा, सचिन असेल लक्ष असेल, परंतु अजून तरी काही प्रेक्षकांना बघायला मिळत नाही. हा व्हिडिओ याच्या संदर्भात बनवतो आहे की या दोघातील कमसे कम एकतरी नंदी सचिन किंवा लक्षा, मथुर किंवा सचिन किंवा मथुर किंवा बकासूर किंवा लखनसोबत हे सचिन लक्षाची जोडीतला एकतरी बैल पळावा असं लोकांना वाटते. म्हणूनच मी व्हिडिओ बनवतो आहे. आता बोलतो आहे बकासूरकडे झालं. बकासूरसोबत मी शाहिदबाईंचीसुद्धा मुलाखत घेतलेली होती, त्याच्यामध्ये अनेक प्रश्नसुद्धा विचारले की सचिन कधी पळताना दिसले आपल्याला बकासूरसोबत. परंतु त्यांचे उत्तर जे आहे ते होच आहे. परंतु आता त्यांनी सांगितले ज्यावेळेस मामा सांगतील त्यावेळेस बघूया, कारण की बकासूरचे पेंडिंग असतात पहिले, त्याच्यामुळे शब्दसुद्धा दिलेला असतो. सचिन काय उद्या म्हटलं तरी तयार आहे, त्याच्यामुळे बघूया आता ही कधी नियोजन जे जुळून येते. आणि लक्षाचं नियोजनसुद्धा एक होतं आहे, त्याच्यामुळे बघूया. दोन्ही मालक चांगले आहेत, शाहिदबाई असतील, नवनाथ जगदाळे शेठ असतील, सचिन आणि लक्षाच्यामुळे खूप चांगले संबंध आहेत त्यांचेसुद्धा आपल्यासोबत. आणि खरंच ही दोघांच्यातली एकतरी नंदी बकासूरसोबत दिसावं असं मला वाटतं. आणि आता बघूयात मथुरसोबतसुद्धा खूप चर्चा होते की सचिन आणि लक्षाची, कारण की दोघेही चांगले पाळणारे नंदी आहेत. परंतु काही कारणास्तव मथुरसोबतसुद्धा नाव जोडलं जात होतं सचिनचं आणि लक्षाचं, परंतु काही कारणास्तव ही सुद्धा जोडी अजून पळाली नाही आहेत. परंतु खूप लोकांची इच्छा आहे की मथुरसोबतसुद्धा सचिन आणि लक्षा या दोघांच्यापैकी एक जण तरी मथुरसोबत पळावा. आता बघूयात लखनसोबतसुद्धा अजूनही काही जोडी पळाली नाही. विरोधामध्ये खूप वेळा पळालेली आहे जोडी, परंतु कधी हा योग येतो आहे काय माहीत. लखन मला वाटते पळाला आहे लक्षासोबत कुठल्या तरी मैदानामध्ये पळाला आहे, गाडी पब्लिकने लागली, पळाला आहे असं मला वाटते. परंतु सचिनसोबत एकदा पळावा लखन असं मला वाटते. बाकी बघा, मला जे वाटते मी ते तुम्हाला सांगितलं, कारण की या 3 जे आहेत ते सुपरस्टार आहेत आत्ता बैलगाडी क्षेत्रामध्ये, लखन, मथुर आणि बकासूर.
बाकीचे सुद्धा सुपरस्टारच आहेत, परंतु यांची चर्चा जी आहे ते जास्त होती मैदानामध्ये.